शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 7387377800। बहुजन महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो। आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्यांना घडवणारे माँसाहेब जिजाऊ, होळकरशाहीचे संस्थापक, आटकेपार झेंडे फडकवणारे मल्हारराव होळकर, जागतिक कीर्तीच्या राज्यकर्त्या ज्यांनी 28-29 वर्ष जगात सर्वाधिक चांगलं असं लोककल्याणकारी राज्य चालवलं, अशा राष्ट्रमाता महाराणी अहिल्याबाई होळकर या देशाचे आद्य स्वातंत्र्य प्रणेते, छत्रपती शिवरायांनंतर ज्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि अनभिषिक्त असे महाराजा झाले, महाराजा यशवंतराव होळकर या देशाच्या आद्य महिला स्वातंत्र्य वीरांगना भीमाई होळकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, त्यांच्या जीवन कार्यामध्ये तितक्याच ताकदीनं त्या संघर्षाला साथ देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहूजी महाराज, खरं म्हणजे आरक्षणाचं सध्या या राज्यामध्ये फार मोठं वादळ घोंगावतंय। या आरक्षणाची पहिली संकल्पना मांडणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि या राज्यात खऱ्या अर्थानं पहिल्यांदा आरक्षण आपल्या राज्यात लागू करणारे छत्रपती शाहूजी महाराज, ज्यांनी आरक्षण रूपी अमृत तुम्हाला आम्हाला देऊन आमचं जीवन सुखकर केलं, आमच्या जीवनाचं कल्याण केलं, असे घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राष्ट्रसंत गाडगेबाबा आणि सर्वच ज्ञात अज्ञात महापुरुष, सर्व क्रांतिकारक ज्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपला जीवन समर्पित केलं, त्या सर्वांना वंदन करतो। आज आपल्या या टेंभुर्णी गावामध्ये एवढ्या जल्लोषात, उत्साहात माझ्या स्वागताचा आपण या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल प्रथमतः संपूर्ण टेंभुर्णी वासियांचं या ठिकाणी मी मनापासून नतमस्तक होऊन आभार व्यक्त करतो। या कार्यक्रमासाठी या विचारपीठावर उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक DM अण्णा देशमुख साहेब, शालिग्राम पाटील म्हस्के, रामधन पाटील कळंबे, इंजिनियर जनार्दन झोरे साहेब, जमधडे मामा, आता या विचारपीठावर माळ शिगरे सर, जोशी मामा, शेख सर, सर्वच मंडळी आणि विशेष करून ज्यांनी 16 दिवस, म्हणजे मी तरी थोडासा फरक होता, फक्त मी बिना खाण्याचं बसलेलो होतो आणि खाऊन पिऊन माझ्यासोबत बसत होते, पण ते 24 तास ज्यांनी माझ्यासारखंच त्यांचा घरपरिवार सोडून 16 दिवस मला त्या जालन्याच्या आंदोलनामध्ये सांभाळण्याचं काम केलं, आंदोलन वाढवण्याचं काम केलं, असे माझे सर्व सहकारी, आता बरेच सहकारी इथं नाहीत, पण बऱ्याच लोकांनी तिथं काम केलं। काही स्टेजवर दिसत होते, काही स्टेजच्या मागे होते, कारण मी नेहमी म्हणत असतो, एकानं काहीच होत नाही, एकीनं काही होऊ शकतं आणि समाजाची ताकद होती, या सगळ्या बांधवांची त्या ठिकाणी साथ होती, म्हणून 16 दिवसाचं उपोषण या ठिकाणी गुड्डूभाई खाली बसले ह्यावरती, हे 16 दिवस या लोकांनी जपलं, म्हणून त्या ठिकाणी ते उपोषण यशस्वी झालं। मी तुमच्यामध्ये आहे याला कारण हीच लोक आहेत। हे गोविंद आबा आमचे प्रल्हाद भाऊ नेमाने सरपंच आहेत, गोविंद आबा सरपंच आहेत, प्रल्हाद भाऊ नेमाने सरपंच आहेत, संतोष भाऊ काळे सरपंच आहेत, बाबासाहेब जोशी माजी सरपंच आहे, विठ्ठल भाऊ आगबाने माजी पंचायत समिती सदस्य आहे। म्हणजे राजकारणात, समाजकारणात चांगले लोक आहेत की जे त्यांचं काम धंदे सोडून ते तिथं बसलेले होते। माझी तब्येत ज्यावेळेस सिरियस झाली आणि मी ऐकायला तयार नव्हतो कोणाचं, डॉक्टर लोक येऊन डोकं लावत होते, ते हे लोक म्हटले की भाऊ आता तुम्ही जसे इथं स्टेजवर बसले, आम्ही रोडवर जाऊन बसतो, आम्ही अन्न पाण्याचा त्याग करतो, पाहू पुढे काय व्हायचं, आणि त्यांनी मजबूर केलं मला सलाईन घ्यायला।
सलाईन घेतली 2 दिवस, नंतर पुन्हा सिरियस झाल्यावर पुन्हा डॉक्टर म्हणले ऍडमिट करायचं. यांनी पुन्हा फोर्स केला की तुम्ही जर नाही ऐकलं तर आम्ही रस्त्यावर जाऊन बसतो, पुन्हा उठणार नाही रस्त्यावर. म्हणजे या मंडळींमुळे तुमच्यामध्ये मी उभा आहे असं म्हणायला हरकत नाही. मी जिवंत आहे, त्याला हे लोक कारणीभूत आहेत. असे सगळे माझे जीवा भावाचे सहकारी. आणि आपणही एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये इतक्या उत्स्फूर्तपणे सर्वजण, आता प्रत्येकाचे सगळे नावही पाठ आहे, पण आपल्या सगळ्यांची नावं घेत नाही, माफ करा. आपण सर्व वडीलधारी मंडळी, माझ्या मायमावल्या अहिल्याबाईंच्या लेखी फार मोठ्या प्रमाणात इकडेही बसलेले आहेत. सर्वांचं या ठिकाणी मनापासून मी आभार व्यक्त करतो की आपण एवढ्या उत्साहात या ठिकाणी हा सत्काराचा कार्यक्रम घेतला. खरं म्हणजे सत्काराचा कार्यक्रम घेतला आणि माझ्यावरचं दडपण वाढलं अजून. कारण आता हे फार जबाबदारीचा विषय आहे. तुम्ही इतक्या लोकांनी हे जे प्रेम दिलं, तर या प्रेमाचं दडपण एक प्रकारे, आणि हे दडपण आता तुमचंच नाही तर या राज्यातल्या गडचिरोली, गोंदियापासून, रायगडपासून, नंदुरबार, धुळेपासून संपूर्ण राज्याच्या समाज बांधवांचं दडपण आहे. ते दडपण अजून वाढलं, ते राज्याच्या बाहेर गेलं. दिल्लीपासून राजस्थान, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, MP, UP या प्रत्येक राज्यातून समाज बांधवांचं इतकं प्रेम येतंय की या प्रेमाचं दडपण वाढलंय, कारण ती जबाबदारी वाढली आहे. तसंही आपण, आपल्यासाठी मी नवीन नाही, माझं काम नवीन नाही. मी गेली 11-12 वर्ष झाले माझं वैयक्तिक जीवन, सामाजिक जीवन, पारिवारिक जीवन, व्यावसायिक जीवन हे माझं वैयक्तिक सगळं सोडून 100% समाजासाठी आयुष्य समर्पित केलेलं आहे. आणि त्या कर्माचं जे फळ आहे. मला रामधन भाऊ तिथं 2 दिवसांना, तुम्ही आता सगळे साक्षीदार आहेत, तिथं आले होते. मोर्चा झाल्यानंतर 2 दिवसांना मला एका चांगल्या माणसानं विचारलं की दीपकराव, आम्ही इतके वर्ष काम करतो आणि हे जमलं कसं काय? 10-20 कोटी खर्च करून एवढे लोक येणार नाही. गौतम भाऊ किती मरमर, कारण आपल्याला, आपण सगळे पाहतो आता, आपण चळवळीतले लोक आहेत. 1000, 2000, 5000 लोक जमा करायचे म्हणजे काय काय करावं लागतं आपल्याला. एक दीपकराव जमलं कसं? म्हणलं याचे कारण भरपूर आहेत, वेगवेगळे कारण आहेत. पण जर 2 वाक्यात जर सांगायचं झालं तर एक, माझे कर्म आणि मी पेरलेलं 10-12 वर्षातलं ते उगवलं. आणि दुसरं, समाज बांधवांनी हा लढा हातामध्ये घेतला, समाजानं हा लढा मनावर घेतला आणि समाज तनमन धनानं प्रामाणिकपणानं या लढ्यामध्ये उतरला, म्हणून हे आंदोलन यशस्वी झालं. आता आंदोलन यशस्वी झालं हे तिथपर्यंत ठीक होतं, पण अजून आंदोलन यशस्वी झालं असं मी मानत नाही बळू. कारण हे आंदोलन सुरू झालंय आता. कारण हे आंदोलन सुरू करताना आपण दिवसही निवडला होता मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, आणि या आंदोलनाला आपण नाव दिलं होतं धनगर जमातीच्या ST आरक्षणाचा मुक्ती संग्राम. त्याला मुक्ती संग्राम याच्यामुळे म्हटलं मस्के साहेब आम्ही, की आरक्षण आम्ही नव्यानं मागत नाहीये, संविधानावर हा देश चालतो. त्या संविधानामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची वेगवेगळ्या कॅटेगरी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची तरतूद केली, आणि त्याच्यामध्ये STच्या जमातीमध्ये आमचा समावेश आहे 36 नंबरला. हजारो नावं असे, म्हणजे आता आपल्या टेंभुर्णीमध्ये आपण सगळे टेंभुर्णीत कोणाच्या लक्षात आहे की उद्या सकाळी मुद्दाम तिथं जा. आपले विशेष करून धनगर बांधवांना विनंती आहे, तिथे फोटो काढा, तिथे इंग्लिश, हिंदीमध्ये लिहिले बँक ऑफ बडोदा, आणि इंग्लिश मधलं स्पेलिंग काय ते वाचा. तिथं बँक ऑफ बरोदा आहे, आर येतं. म्हणून ते 47 जमातीच्या लिस्टमध्ये ते 36 नंबरला धनगड हिंदीमध्ये, ते इंग्लिशमध्ये धनगरच आहे. असे हजारो शब्द आहेत. माझ्याकडे त्याची फाईल आहे, ते आता एकदम मी फ्लॅश करतो सगळ्यांना, ते व्हॉट्सअपला आपल्याला टाकते. तर ते 36 नंबरला आम्ही आहोत. पण ते स्वातंत्र्यानंतर आमच्या अज्ञानामुळे दुर्दैवानं हा समाज आमचा इतका मोठा आहे, पण अडाणी फक्त शिक्षणात नाही, सगळ्याच बाबतीत आहे. शैक्षणिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या, ऐतिहासिक दृष्ट्या हा अडाणी समाज असल्यामुळे आमच्या समाजाच्या अज्ञानाचा फायदा घेऊन हे दाबण्याचं काम केलं, बंदिस्त करण्याचं काम केलं. म्हणून आम्ही ती थीम ठेवली, बाळशिकवे सर, की जे बंदिस्त आहे ते मुक्त करायचं. आम्ही नव्यानं मागत नाहीये, वेगळं त्या म्हणत नाही, कायदा करायची गरज नाही.
लोक वेगवेगळे सांगतात, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. आम्हाला भाऊ कुठल्या कोर्टात जायची गरज नाही, कुठल्या आयोगाची गरज नाही, कुठल्या कमिटीची गरज नाही. कारण 2015ला मला आठवतं नागपूरच्या संविधान चौकामध्ये फार मोठं आंदोलन झालं होतं आणि फडणवीस साहेबांनी ज्यावेळेस हे सगळे टीम आमची बोलवली, शिष्टमंडळ, आमचे सगळे नेते गेले आणि एक राज्यातले एक माझ्यासारखे चळवळीतले नवीन पोरं, म्हणजे आम्ही त्यावेळेस नवीन होतो, म्हणजे आम्हाला राज्यही ओळखत नव्हतं, जिल्हाही ओळखत नव्हता फारसं. आणि त्यावेळेस आम्ही त्या संविधान चौकात माट्या मारून बसलो अण्णा, आणि आम्ही सांगितलं की आम्ही उठत नाही इथून. त्यावेळेस टीचची घोषणा होणार होती आणि आता ते आम्हाला कळलं की हे काहीतरी चॉकलेट द्यायला लागले. आम्ही म्हणलं टीचला आमचा विरोध आहे. महात्मे साहेबांच्या नेतृत्वात आंदोलन, महात्मे साहेबांनी मग ते लोक पाठवले, आम्ही गाडीत गेलोच नाही. ते ऍडिशनल कमिशनर वगैरे सगळे पोलीस खात्याचे लोक ते दादागिरी. म्हणलं साहेब मी डिपार्टमेंटचा माणूस राहिले, तुम्ही आम्हाला उचला, गाडीत टाका, लॉकअप पण टाका, आम्ही उठत नाही. तुम्ही आम्हाला हाना मारा, जेलमध्ये टाका. आमचं म्हणणं आहे की आम्हाला हे नाही पाहिजे. आपल्या समाजाला ते कळलंच नाही म्हणून त्यावेळेस हे लोक, आमचे लोक अडाणी आहे ना म्हणून खुश होतात पटकन. आमचा नेता काय, आता ठीक आहे, नेत्याबद्दल आम्हाला काही बोलायचं नाही, नेत्याला कोणालाही वाटत नाही. कोणत्या धनगराला असं वाटतं की माझ्या समाजाची फसवणूक व्हावं, आणि लोक कोणत्याच नेत्यांनी वाटत, तो कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्या संघटनेचा असो, त्याला असं वाटतं माझ्या समाजाचं भलं झालं पाहिजे. पण राज्यकर्ते इतके हुशार आहेत की ते तुम्हाला उल्लू बनवतात आणि सांगतात नाही हे असं आहे, कायद्यानं असं होतं, तसं केलं तर असं होईल, असं केलं तसं होईल, आणि ते फसवतात. त्यावेळेस महात्मे साहेबांची फसवणूक झाली, ते आता त्यांनाही पटते की हे आपल्याला फसवलंय. आम्हाला कुठल्याच आयोगाची, कमिटीची, कशाचीच गरज नाही. दुर्दैवानं काय झालं की इतक्या वर्षात लढ्यामध्ये हे यशस्वी झालं म्हणून काही लोक आमच्या कोर्टात गेले की चला बा आता सरकार देत नाही, आमचं कशाला होत नाही साहेब, मग काय करा, कोर्टात जाऊ. त्या कोर्टातही दुर्दैवानं आमची फसगतच आहे. मी अत्यंत जबाबदारीनं बोलतो भावांनो, तुमच्यासोबत महाराष्ट्र ऐकतोय. मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक धनगर बांधवाला या ठिकाणी जबाबदारीनं सांगतो की आपल्या या आरक्षणाचा प्रश्न कुठल्या आयोगाच्या माध्यमातून सुटणार नाही, कुठल्या कमिटीच्या माध्यमातून सुटणार नाही, आणि कोर्टानं काही जरी निकाल दिला तर शेवटी तो प्रश्न सुटणार आहे राज्यकर्त्यांच्या इच्छाशक्तीवरच. जोपर्यंत राज्यकर्ते आपल्या बाजूने येणार नाही तोपर्यंत आपला प्रश्न सुटत नाही. म्हणून आंदोलन आम्ही सुरू केलं होतं. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाचा मुक्ती संग्राम, आणि तो लढत असताना मी छान छान बॅनर त्या ठिकाणी लावले होते. देवा भाऊ क्या हुआ तेरा वादा. साहेब मोदी साहेबांचे, फडणवीस साहेबांचे फोटो लावले. मला लोकांनी ट्रोल केलं की तुम्ही याचे चांगले फोटो कोण लावले. म्हणलं आता हे देणारे हेच आहेत ना, राज्यात देवेंद्र नरेंद्र, तिसरं कोण आहे बरं. आता त्याच्या फोटोला अण्णा काळं लावून किंवा फोटो वाकडे तिकडे लावून आपलं होणार आहे का. म्हणलं आता आम्ही झोरे साहेब चांगले फोटो लावतो. जर यांनी नाही दिलं मग याच्या फोटो काळे लावू, फोटो फाडू, जाळू, काय करायचं ते नंतर करू ना. बरं आम्ही यांनाही का मागतो तर त्याचं कारण आहे. आम्हाला फक्त देवेंद्र फडणवीस दिसतात, बारामती दिसली, 2014ला त्यांनी आश्वासन दिलेलं दिसतं. पण त्याच्या अगोदर मोदीजी ज्यावेळेस पंढरपूरला आले होते तर त्यांनी सुद्धा हे जबाबदारीनं बोलले होते कि मेरे धनगर भाइयों, शरद पवार ने आपसे वादा किया था कि नहीं किया था, सोनिया गांधी ने आपसे वादा किया था कि नहीं किया था. इन लोगों ने आपके वोट लिए और आपको आरक्षण नहीं दिया, आपके वोट लेके आपको फसाया. असं स्पष्ट शब्दात हिंदीमध्ये भाषण आहे. त्याच्या अगोदर अटल बिहारी वाजपेयी साहेब आले होते, त्यांनी सुद्धा असं लाखो लोक आपले पंढरपूरला जमले होते. त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की धनगरांच्या आरक्षणाचा प्रश्न विरोध सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत तुमचा वापर केला, मतांचं दिलं नाही, आम्हाला सत्य द्या, आम्ही देतो. म्हणून आमचं म्हणणं आहे की देवा भाऊ तुम्ही लिखित दिलंय. लिखित विशेष म्हणजे नुसतं ते बारामतीला 10-15 लाख लोकांच्या समोर बोलले नाही, लिखित दिलं. मोदी साहेबांनी सांगितलं, वाजपेयी साहेबांनी सांगितलंय. म्हणून मी समाजापुढे जे बोललो की हा माझ्या आयुष्यातला शेवटचा लढा आहे. भाऊ सगळे लोक लढले आतापर्यंत साहेब, म्हणजे मी सांगतो की समजा आमचा बाप लढला, आमचा आजा लढला, आम्ही लढतोय, आमच्या लेकरांनी बी लढलं पाहिजे का. कोणाला असं वाटतं की आपल्या लेकरांनाही हाच लढा लढला पाहिजे, आमच्या लेकरांना दीपक बोराडे सारखं उपोषण केलं पाहिजे. बरं दीपक बोराडेच नाही, तुम्ही सगळे आंदोलनात साक्षीदार आहे. तुम्ही टेंभुर्णीच्या मोर्चात आहे, जाफराबादच्या मोर्चात आहे, जालन्याच्या मोर्चात आहे, नागपूरच्या मोर्चात आहे, मुंबईच्या मोर्चात आहे, आहेत नाही सगळे. कारण त्याचं मी जितक्या वेळेस बोलून तितक्या वेळेस तुम्ही आलेलेच आहेत. मग आमच्या लेकरांना बी शाळा सोडून, उद्योगधंदे, कामधंदे सोडून, शेती सोडून या आरक्षणाच्या लढाईत गेलं पाहिजे असं आपल्याला वाटतं का. हे थांबलं पाहिजे ना कधीतरी.
हे थांबलं पाहिजे म्हणून मी म्हणलं की हा माझ्या आयुष्यातला शेवटचा लढा आहे आणि मी आता सुद्धा जबाबदारीनं बोलतो. धनगर जमातीच्या एसटी आरक्षण लढ्याच्या इतिहासातला हा शेवटचा लढा असणार आहे. पण कधी जी शपथ मी घेतली की हा माझ्या आयुष्यातला शेवटचा लढा आहे, ही शपथ प्रत्येकानं या ठिकाणी घेतली पाहिजे. हे तुम्ही प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. मी ठरवून होत नाही. मी आरक्षण देणार पण नाही. मी निमित्त मात्र आहे. हे समाजानं ज्या पद्धतीनं 16 दिवस आंदोलन, एक ऐतिहासिक आंदोलन झालं, या देशानं काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, अगदी देशाच्या बाहेर नेपाळ पर्यंत या आंदोलनाची दखल घेतली गेली. हे आंदोलन दीपक बोराडेंनी नाही केलं. दीपक बोराडे फक्त बसलेला होता उपोषणाला. मी अत्यंत जबाबदारीने सांगतो, माझ्यासोबत सगळे जीवाभावाचे सहकारी साहेब, मी यांना 2 गोष्टी सांगितल्या. रामनाथ, आपण आता चळवळीतले लोक आंदोलन कसं वाढलं पाहिजे, काय वाढलं पाहिजे, याला म्हणलं 2 टीम तयार करावी. मी तर इथं पडलेलं राहणार आहे. एक टीम गावोगाव जा आणि लोकांना सांगायचं होते दीपक बोराडे आपल्यासाठी मारायला बसला, त्याला पाहायला तरी चला, भेटायला तरी चला, आंदोलनाला बळ द्या. आणि एक टीम पैसे जमा करा, कारण पैसे लागतात. आमची एकही टीम, माझ्या शिकले सर कोणतीच टीम नाही. सगळे तिथंच. लोकांकडे कोणीच गेलं नाही. लोक या म्हणायला आणि पैसे जमा करायला कोणीच गेलं नाही. 1 रुपया ऑनलाईन साहेब कोण आणि एक माणूस बोलून नाही आणला. पण तुम्हाला सांगतो 13 लाख रुपये जमा झाले. किती? 1.5 लाख रुपये उरले आमच्याकडे. आणि लोक तर इतके जमा झाले की अख्ख्या देशानं पाहिलं. महाराष्ट्रातलं धनगराचं साहेब पहिलं आंदोलन. जालना जिल्ह्यातले सगळे रेकॉर्ड तुटले. देशातले धनगराचे सगळे रेकॉर्ड तुटले. प्रत्येक राज्यात हे आंदोलन केलं, याची झळ पोहोचली. ही क्रांतीची ज्वाला गेली. याचं कारण हे दीपक बोराडेंनी नाही केलं, हे माझ्या टीमनं बी नाही केलं. आम्ही निमित्त मात्र हे केलं सगळं या समाजानं. हे सगळं तुम्ही केलं. तुम्हाला कोण गाड्या दिल्या, कोण पैसे दिले, कोण तुम्हाला आंदोलन द्या म्हणलं, आम्ही थोडी म्हणलं. तुमच्यात तुम्ही ठरवलं. सांगायचं हे भावांनो की हे समाजानं मनावर घेतलं, समाजानं आंदोलन हातात घेतलं आणि ते आंदोलन तिथपर्यंत यशस्वी झालं. पुढील काळात जर हे आंदोलन खऱ्या अर्थानं यशस्वी करायचं असेल, आमच्या लेकरा बाळांचं कल्याण जर आम्हाला करायचं असेल, तर शेवटच्या क्षणापर्यंत ताकदीनं आम्हाला लढावं लागेल. आणि लढाया सोप्या आहेत. आता काय तलवारी घेऊन लढायचं नाही, बंदुकी घेऊन लढायचं नाही, कोणाला शिव्या द्यायच्या नाही, कोणाला मारहाण करायची नाही, कोणाच्या गाड्या आपल्याला फोडायची नाही. बरोबर कालची 21 तारीख होती. 21 तारखेला आपण कलेक्टर ऑफिस फोडलं होतं. आणि मी त्यावेळेस बोललो होतो की कलेक्टर साहेबांच्या तोंडावर बोललो होतो मी की साहेब तुम्ही नशीबवाले की आमच्यासोबत माया मावल्या होत्या, लेकरं होत्या, नाही तर पहिले तुम्हाला जाळलं असतं, कलेक्टर ऑफिस नंतर जाळलं असतं. तोंडावर बोललो होतो मी. करा गुन्हे दाखल. आहे किती भगतसिंग सुखदेव राजगुरू समाज देशासाठी शहीद झाले तेव्हा देशात संदर्भ भेटलं ना. मग एखाद्या दीपक बोराडे 5-10 दीपक बोराडे मेले, समाजाचं कल्याण होतं आणि हरकत नाही मारायला, गुन्हे दाखल होतील, काय होणार आहे? आता आम्ही भाषा बदलली भावांनो. आता आम्ही जाळायची, तोडायची, फोडायची भाषा करत नाही. 2 तारखेला महात्मा गांधीच्या जयंतीला आंदोलनाची स्थगिती केली. 2 ऑक्टोबरला आम्ही काय सांगितलं का आम्ही गांधीच्या मार्गाने जाणार आहे, आम्ही शांततेच्या मार्गाने जाणार आहे. जालना जिल्ह्याच्या इतिहासातला पहिला मोर्चा असा आला की ते लोक त्या रस्त्यावर पुढेच नव्हत नव्हते, कोणतेच कॅमेरे देत नव्हते. लोक मला विचारतात काय मिळालं, मग काय तिथंच बसून राहायचं होतं, लाठीचार्ज करायचा होता, लोकांना मार खाऊ घालायचा होता. शांततेच्या मार्गाने तो इशारा मोर्चा होता. बऱ्याच लोकांच्या मनात शंका आहे. आपण तो सरकारला इशारा मोर्चा दिला होता की सरकार खबरदार, तुम्ही जर काही गैरसमजत असाल की हा दीपक बोराडे बसलेला आहे आणि दीपक बोराडेची काही अवकात नाही का, दीपक बोराडे चिल्लर माणूस आहे, तर हा गैरसमज दूर करा. महाराष्ट्रातला 2.5-3 कोटी धनगर समाज जागा झालेला आहे आणि तो दीपक बोराडे सोबत या लढ्यामध्ये उतरलेला आहे, हे सांगण्यासाठी तो इशारा मोर्चा होता. आणि आपल्याला तितकंच करायचं होतं. आपण ते यशस्वी झालं. त्याच्यानंतर 8 दिवसाचा आपण प्रोग्राम केला. तहसीलदार निवेदन द्या, आमदार खासदाराच्या घरापुढं. भाऊ, आमदार खासदाराच्या घरापुढं कधी ढोल वाजत नाही. यावेळेस पहिल्यांदा वाजले. शांततेतून जे संबंधित आमदार खासदार त्याचे आभार विचारायचे, ते बी आले स्वतः, त्याने बी ढोल वाजवले, त्याने समर्थन केलं. चांगलं झालं ना. आपण 1 तारखेला रस्ता रोको केला शांततेच्या मार्गात, ते सरकारला इशारा देण्यासाठी. दुर्दैवानं माझी तब्येत ढासळली नाही तर 8 दिवसात आपण तवाही निकाल लावला असता. पण निकाल अजूनही आपण लावणार आहे. सरकारला जर वाटत असेल की हे आंदोलन क्षणिक होतं तर सरकार अजूनही गैरसमजात. तुम्ही ऐकते दीपक बोराडे बरोबर एवढे असले झाले हो. अरे ते वेळात वीर दौडले 7. एक म्हण आहे, त्या 7 लोकांनी इतिहास घडवला. दीपक बोराडे सोबत ऑलरेडी 14 आहेत जीवा भावाचे, निखिल भाऊ. आणि हे सगळे मिळाल्यावर
अरे इथे असंच घडणार आहे आणि आमच्या लेकराबाळांचं कल्याण झाल्याशिवाय ही लढाई थांबणारच नाही, हे मी गॅरंटीने या ठिकाणी सांगतो. फक्त तुम्हाला मी विश्वास ठेवावा लागणार आहे भाऊ. सरकारला जर वाटत असेल चाललंय आम्ही शांत नाहीये, मी एक दिवसही घरी नाही. अण्णा मी डॉक्टर लोकांनी स्ट्रिक्ट सांगितलं तर मलाही कळतं, मी अजूनही भाऊ सक्षम नाही. आपल्याला कळतं आतून काय चाललंय. बाहेर बसून लोकांना काही म्हणायला काही जात नाही, ते ज्याचं कळतं त्याला कळतं. मी दवाखान्यातून आलो तसा 2 दिवस घरी थांबलो, मुंबईला 5-7 दिवस. यातही साक्षीदार आहे, गोविंद आबा आहे, सरपंच आहे, दोघंही सोबत आहे. आमचे हाल काय आमचं काय, पण घरी नाही. सकाळी आम्ही इथून निघतो, पुण्याला जातो, रात्री 3 वाजता घरी. मुंबईला जातो, कुठं जातो, म्हणजे आमचं समाजात फिरणं सुरू आहे. फक्त झालंय काय, ह्या निवडणुका जरा विचित्र असतात पहा, आणि निवडणुका आल्या की लोक समाजी सरते. आणि दुर्दैवानं काय झालं, समाजापेक्षा पक्षाला मानणारे जास्त झाल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे समाजाचा. हे लय मोठं वास्तव आहे बरं का मामा, जोशी मामा. आमचा फॉल्ट काय माहितीये का, समाजापेक्षा पक्षाला मानणारे जास्त झाले म्हणून आमचं वाटोळ होतंय. मी म्हणतो एक दिवस महाराष्ट्रातल्या प्रत्येक धनगरांनी जर एक दिवस म्हणलं पक्ष गेला चुलीत, पहिला माझा समाज, त्या एका दिवसात आपला विजय आहे. अरे आमची तळमळ उरली. एक दिवस एक मिनिट गरीब असं वाटत नाही, असं वाटतं कधी आम्ही हा प्रश्न सोडवतो. पण लोकांच्या डोक्यात इलेक्शनचं भूत घुसलंय आता. बरं आम्हाला तिकीट भेटत नाही. मी पहिले म्हणलं साहेब जर सर्टिफिकेट दिलं नाही तर भाजपला मतदान नाही करायचं. म्हणजे तुम्ही राजकारणावर काही बोल, मी जनरल बोलतो. म्हणलं जर सर्टिफिकेट नाही तर तिकीट नाही. मला लोकांचे फोन, दीपक भाऊ भाजपला मतदान नाही कोणाला करायचं, आम्ही आता जिल्हा परिषद लढणार आहे, आम्ही नगरपालिका लढणार आहे, मग तुम्ही आमच्या विरोध करसाल का? एकाला बी तिकीट नाही. त्याला अरे बाबा तुम्ही फिरायला, तुम्ही दबाव निर्माण करत आहात, तिकीट भेटतील. मी जायला सांगतो इथं फुकट तिकीट मिळतील का? तुम्हाला नाही मिळत ना तिकीट. तुमचं कर्तृत्व नाही बाबा, तुमचं कर्तृत्व सामाजिक दबाव जर निर्माण केला तुम्हाला तिकीट मिळतील. मग तुमचं तिकीट नाही, तुम्हाला उमेदवारी नाही, तुमचे इलेक्शन आहे कशाचे? इलेक्शन मोड मधून बाहेर यावं लागल, समाजासाठी झगडावं लागल. ज्याला उमेदवारी मिळाली त्याचं पाहू ना आपण. आमचा भाजप दुश्मन नाही, आमचा राष्ट्रवादी दुश्मन नाही, आमचा काँग्रेस नाही, आमचा शिवसेना नाही, आणि आमचा दोस्त बी एक बी नाही. मग तुम्ही म्हणता भाजप दुश्मन नाही, राष्ट्रवादी दुश्मन नाही, काँग्रेस दुश्मन नाही, सेना दुश्मन नाही, मग याच्या विरोधात अरे हे सगळे दुश्मन आहेत ना, दोस्त नाहीत आमचे. म्हणून तर वास्तव झाला 80 वर्षात. आणि आमचा फॉल्ट काय, आम्ही काँग्रेसमधून निघलो की राष्ट्रवादीतून निघलो की भाजपमधून निघलो की सेनेतून निघले की शिंदेतून निघले की राष्ट्रवादी अजित पवार गटात. अरे काही दुसरा उद्योग आहे की नाही आम्हाला? अरे आमचं काय? म्हणून बाबा तुम्ही ज्या पक्षात आहे मी जबाबदारीने बोलतो, आणि मी इथं याच्यामुळे बोलवालो की मी टेंभुर्णीत आहे, माझी कर्मभूमी माझं गाव आहे. आणि तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे साहेब, व्यासपीठावर विद्यापीठावर सगळ्याला इथं बसलेले एकाही माणसाने सांगाव की मी तुम्हाला मतदान मागितलं कधी. मी 3दा आमदारकी लढलो, एकदा खासदारकी लढलो. तुम्ही 4 वेळेस मला मतदान करायला पाहिजे, कोण केलं मी विचारणार नाही. पण मी कोणाला म्हणलं का की एखाद्याला मतदान करा मला? एकाही माणसाने सांगावं इथं बसलेले मी मतदान मागितलं तुम्हाला. हा तुमचा अधिकार आहे. तुम्ही कोणत्या पक्षात काम करा, तुम्ही कोणाला मत द्या, हा तुमचा अधिकार आहे. मी त्यात ढवळाढवळ करत नाही. पण माझं तुम्हाला प्रत्येक वेळेस हक्क नाही म्हणणं असतं की मी समाजाचा लढा लढतो ना, या लढाईत तुम्ही माझ्यासोबत या. याच्या व्यतिरिक्त कधी काही बोललो कोणाला? मला सांगा एखाद्या माणसाला, कोणाबी तरुणानं सांगावं, म्हाताऱ्या माणसानं सांगावं. मी राजकीय भानगडीत जात नाही बाबा. तो तुमचं स्वातंत्र्य, तुमचं स्वातंत्र्य तुम्हाला अबाधित राहू द्या, त्यात मला इंटरफेअर नाही करायचं. मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक धनगर बांधवाला कळकळीची विनंती करतो या ठिकाणी की तुमचं राजकीय स्वातंत्र्य तुम्हाला लखला, पण तुमचं समाजाचं काय याचा विचार करा. म्हणून बांधवांनो वेळ खूप झालाय, तुमचा आता वेळ न घेता मी तुम्हाला एकच शेवटची विनंती करतो, आवाहन करतो. ही लढाई ताकदीनं सुरू आहे. मी म्हटलं हे शेवटचं आंदोलन, शेवटची लढाई असणार आहे आपल्या समाजाच्या अस्तित्वाची, आमच्या लेकराबाळाच्या कल्याणाची. या लढाईमध्ये आपण ताकदीनं उतरलं पाहिजे. मी ज्या ज्या वेळी आवाहन करेल आपल्याला समाजाच्या लढ्यासाठी, त्यावेळेस आपण आपले पक्ष, गट, तट आपल्यामध्ये लय सगळ्यात जास्त धनगरी जत्रा, कारभारी सत्रा, त्याचा काही मेळच नाही.
म्हणून आपसी हेवे दावे, आपसी गटतट, आपसी भानगडी करत राहा. तुम्हाला त्यात इंटरेस्ट आहे ते करा बाबा, माझा विरोध नाही. पण किमान समाजाचा विषय जिथं येईल, समाजाचा लढ्याचा, आमच्या लेकराबाळ्याच्या कल्याणाचा विषय जिथं येईल तिथं आपण 100% एक झालं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण एक होत त्याच वेळेस यश मिळणार आहे. म्हणून या ठिकाणी एक आश्वस्त पुन्हा आपल्याला करतो जाता जाता, ही लढाई आपण 100% जिंकणार आहे. फक्त त्याला काय आहे, आपल्याकडे एक म्हण आहे, रडलं नाही तर सख्खी माय सुद्धा लेकराला दूध पाजत नाही. इथं आमच्या सावत्र माया सगळ्या बसलेल्या आहेत. आपल्याला रडावं लागेल, तांडव करावं लागेल, चिमटे काढावं लागेल, धिंगाणा करावं लागेल, थोडासा जाणीव करून द्यायला लागेल की आता आम्ही फिसकलोय. बरोबर आहे? बरोबर आहे का? पटलं नाही? मग ताकद दाखवसाल. येणाऱ्या काळामध्ये लवकरच आपण महाराष्ट्राचा राज्यव्यापी दौरा, ज्याच्यामध्ये समाज बांधवांचे आभार मानणे आणि या लढ्यासाठी नवीन ऊर्जा निर्माण करणे. हे सगळं इलेक्शन मोडमधून लोक बाहेर आले की आपण आपल्या लढ्याच्या मोडमध्ये, म्हणजे आम्ही आहोत, पण लोक लढ्याच्या मोडमध्ये आले की आम्ही रस्त्यावर येणार आहे, राज्यभर फिरणार आहे. ज्या ज्या लोकांनी जालन्याच्या आंदोलनाला तनमन धनानं बळ दिलं त्यांचे आभार मानणे आणि लढाई आपली मुंबईची दिशेने जाणार आहे. जायचं नाही मुंबईला. मी तुमच्या सगळ्यांच्या माघारी मुंबईमध्ये एक मोठी गोष्ट बोलून आलेलो आहे. सगळ्या मीडिया हाऊसमध्ये ज्यावेळेस मी इंटरव्ह्यूला गेलो होतो, त्या मीडियावाल्यांनी विचारलं की दीपकराव, हे राज्यामध्ये आता मुंबईला जसं आता लोक येतात, आरक्षणाचे प्रश्न सुटतात तर कोणतेही प्रश्न सुटतात, तुम्ही मुंबईला येणार का? मी त्यावेळेस एक मोठी, म्हणजे त्याला आता तुम्ही माझं बोलणं खरं करायचं का खोटं आहे तुमच्या हातात आहे. विठ्ठल भाऊ, मी काय सांगितलं त्यांना की मुंबईनं आतापर्यंत बरेच आंदोलनं पाहिले, पण ज्या दिवशी धनगरांचं पिवळं वादळ मुंबईच्या दिशेनं येईल, मुंबईतल्या गर्दीचे सगळे रेकॉर्ड तुटलेले असतील. मग आपण फिरायला जातो का नाही? कोणाच्या लग्नाला जातो, 2-4 दिवस जातो. पिकनिक करायला सहल, कोणी गोव्याला जातं, कोणी तिरुपतीला जातं, कुठं जातं, कोणी देवदर्शन जातं, 2-2, 4-4 दिवस जातात का नाही? एकदा मुंबईला जायचं सगळ्यांना. लवकरच मुंबईची तारीख पण कळवली जाईल आणि त्यावेळेस विनंती राहील की सगळ्यांनी ताकदीनं, आमच्या मायमावल्यांनी सुद्धा कधी मुंबई पाहिलं नसेल, आमच्या लेकराला मुंबई दाखवून देऊ की ह्या मुंबईतून आमचा कारभार चालतो राज्याचा, ही मुंबई कशी असते त्याचं सगळं नियोजन होईल. मी मुंबईमध्ये 8 दिवस, पुढच्या 8 दिवसामध्ये मुंबईला आहे, ते मुंबईचं नियोजन करू, तिथून बाहेर पडू. आजच या ठिकाणी डिक्लेअर करतोय, महाराष्ट्रातल्या प्रत्येक बांधवाला हे सांगतोय की येणाऱ्या 8 दिवसामध्ये मी मुंबईमध्ये असेल. मुंबईच्या सगळ्या त्या आंदोलनाचं नियोजन केलं जाईल आणि तिथूनच आम्ही महाराष्ट्राच्या राज्याच्या दौऱ्याची तारीख डिक्लेअर करू आणि मुंबईमध्ये कोणत्या तारखेला एंट्री करणार आहे हे मुंबईमधूनच येत्या 8 दिवसामध्ये डिक्लेअर करू. तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतोय की हे शेवटची लढाई आहे. प्रत्येक बांधवांना इलेक्शन मोडमधून बाहेर पडा, पक्षाच्या या बंधनातून बाहेर पडा, समाजासाठी रस्त्यावर या आणि या लढाईमध्ये सहभागी व्हा. मी परत एकदा आपण सर्व इतका आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी आलात, माझा सत्कार केला त्याबद्दल आभार व्यक्त करतो. या ठिकाणी बरीच मोठी मोठी सगळे सामाजिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या गणमान्य व्यक्ती या ठिकाणी बसलेले आहेत, सगळ्या क्षेत्रातले. यांना कोणालाही इथं बोलता नाही आलं, त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रयत्न केले त्यांचे सगळ्यांचे आभार या ठिकाणी मानतो की तुम्ही हा एक चांगला प्रयत्न या ठिकाणी केला. माझ्यावर जबाबदारीचं ओझं जसं दिलं तसं तुमच्या सगळ्यावर पण ओझं वाढलं.